ठाणे टायगर्स रमेश कोंडे, राकेश जाधव, बाकी बाकी सगळे प्लेयर इकडे यायचे. घोरपडे भाऊसाहेब, ठाणे टायगरचे सगळे प्लेयर. हा पहिला बॉल, पहिला चेंडू, वाईट. हॅलो हॅलो. पहिला प्लेयरचा पहिला ओव्हरचा पॉवर प्ले आहे. पहिला प्लेयर पहिला ओव्हर. आपण सांगून देऊ ना, टेन्शन नाही ना. तो बटन वगैरे एक धाव ना. हॅलो. ओके. चौकार सुधीर मोगल यांच्या बॅटमधून सुंदरसा असा चौकार निघाला. राहुल देटे यांच्या बॅटमधून सुंदरसा चौकार. मुरबाड आहे किती? 6. बघू पुढचा चेंडू. राहुल देटे काय करतात आपल्या संघासाठी. चांगला चेंडू टोलवलेला आहे. 1 रन निघालेली आहे. सुंदर फिल्डिंग मुरबाड संघाची. धावसंख्या झालेली आहे 7. बिनबाद 7. 3 चेंडूत 7 धावा. असं आहे का? मोगल, सुधीर मोगल धडाकेबाज बॅट्समन. पाहूया काय करता आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू. बीट झालेले आहेत सुधीर मोगल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 7. हॅलो. सुधीर मोगल यांचा सुंदरसा फटका लेग साईडच्या दिशेने चौकार. झालेली आहे 11. बिनबाद 11. चांगली सुरुवात झालेली आहे रॉयल एस जी ठाणे संघाची. मोठी धावसंख्येकडे वाटचाल चालू आहे त्यांची. पुढील चेंडू. हॅलो हॅलो. सुंदर फटका. बघूया काय होतंय. सुंदर क्षेत्ररक्षण. चौकार. सुधीर मोगल यांच्या बॅटमधून अंदाज. अनिल पवार आपले दुसरे षटक घेऊन येत आहे. आपले पहिले षटक घेऊन येत आहे. मुरबाड संघाचे दुसरे षटक. त्याचा सामना करतील रॉयल एस डी संघाचे बॅट्समन राहुल देठे. जास्त वेळ काही घेऊ नका. आपल्याला सामने कंटिन्यू करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये बरेचसे. अनिल पवार
मारा करतील राहुल देठे यांना. पाहूया राहुल देठे आपल्या संघासाठी काय करतात ते. चांगले सेट झालेले आहेत आणि धावसंख्या पण चांगली झालेली आहे. 15 बिनबाद 15 मोठ्या धावसंख्येच्या वाटचाल करते बहुतेक. अनिल पवार राहुल देठे यांना. राहुल देठे तयार, अनिल पवार सुद्धा तयार. पाहूया. सुंदर फटका राहुल देठे यांचा, एकदम स्ट्रेट चौकार. रॉयल एच.डी. ठाणे या संघाने. अनिल पवार. ओ मिड ऑन चेंडू, सुंदर चेंडू. उपविजेता संघ आहे गेल्या वर्षीचा रॉयल एच.डी. ठाणे. त्यांना संघात साजेशी सुरुवात केलेली आहे त्यांनी त्यांच्या नावाला. अनिल पवार राहुल देठे यांना. वा सुंदर षटकार, सुंदर 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 षटकार राहुल देठे यांच्या बॅटरीतून सुंदर षटकार निघालेला आहे. आजच्या दिवसातला पहिल्या मॅच मधला पहिला षटकार. धाव संख्या झालेली आहे 25. रॉयल सुरुवात झालेली आहे ठाणे यांच्या संघाची. बघू पुढील चेंडू राहुल देठे यांना. हो सुंदर चेंडू मारलेला आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरा धाव नाही झाली. धाव संख्या झालेली आहे 26. बिनबाद 26. भिवंडी न्यायालयाची न्यायाधीश श्री सुतार साहेब यांच्याकडून पहिल्या षटकारास 500 रुपये प्राप्त झालेले ते राहुल देठे यांनी नंतर घेऊन जावे. सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न करणार, थोडं बीट झाले परंतु 1 रन मिळालेली आहे रॉयल एच.डी. ठाणे संघाला. धाव संख्या झालेली आहे 27. बिनबाद 27. पुढील चेंडू राहुल देठे यांना, अनिल पवार यांचा. पाहूया काय होतं. पुन्हा एकदा फटका मारलेला आहे मधोमध. एकदम एक धाव काढलेली आहे. दुसरी धावाची जम्बलिंग झालेली आहे. रनआउट. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे रॉयल एच.डी. संघा ठाण्याच्या दोन्ही मैदानांमध्ये. त्यामध्ये साहेबांचा दुसरा चेंडू. पाहूया काय होतं ते. बीट झालेले आहेत बॅट्समन. निगेटिव्ह चेंडू, शॉर्ट चेंडू.
धावसंख्या स्थिर 1 बाद 29. हॅलो हॅलो. पुढील चेंडू सुंदर फटका मारलेला आहे. पाहूया काय होतंय. 6. रॉयल एच डी आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करत आहे. तिसरं षटक चालू आहे. पाहूया काय होतं ते. सुंदर फटका. पाहूया काय होतं ते. राहुल देठे यांच्या बॅटमधून षटकार. चांगला खेळ दाखवत आहेत ते. पाहूया काय होतं ते. चांगला फटका. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि चौकार चौकार चौकार. 47. 1 बाद 47. 3 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 1 बाद 47. पहिला सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये चौकार आणि षटकारांची बरसात होत आहे. राहुल देठे यांनी 2 षटकार आणि 3 चौकार मारलेले आहेत. एकदम रॉयल कामगिरी आहे त्यांची. रनआउट आहे. आता कोण बॉलर कोण. अनिल पवार 4थं षटक घेऊन येते ते आपल्या संघासाठी. पाहूया काय होतं ते. कुलदीप पवार आहेत स्ट्राईकला. काय होतं ते पाहूया. सुंदर फटका. षटकार. रॉयल षटकार. पुढील चेंडू अनिल यांचा कुलदीप यांच्यासाठी. पाहूया काय होतंय. चांगला फटका. 1 धाव काढलेले पळून. दुसरा धावायला नाही बोललेले आहेत. राहुल देठे यांच्याकडे स्ट्राईक आहे. स्कोर झालेला आहे 54. 1 बाद 54. पुढील चेंडू अनिल यांचा राहुल देठे यांच्यासाठी. अतिशय उत्कृष्ट खेळतात राहुल देठे. 2 षटकार 3 चौकार मारलेले आहेत त्यांनी. सुंदर कट केलेला ऑफ साईडला. 1 धाव सहज पळून काढलेली आहे. दुसऱ्या धावासाठी गेलेली. दुसरी पूर्ण झालेली आहे. आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने 3री धावही मिळालेली आहे. की नाही पाहू. 3 धावा. स्कोर झालेला आहे 57. 1 बाद 57. चौथ्या ओव्हरचे 3 चेंडू झालेले आहेत आणि 57 धावा झालेले आहेत रॉयल एच डी ठाणे या संघाच्या. बहुतेक मोठी धावसंख्येकडे वाटचाल चालू आहे त्यांची. अनिल यांचा पुढील चेंडू कुलदीप यांच्यासाठी. सुंदर चेंडू. स्पीड झालेले आहेत फलंदाज.
मुरबाड संघाकडे सुद्धा चांगले बॅट्समन आहेत, तसेच ठाणे एच डीकडे सुद्धा चांगले बॉलर आहेत. बहुतेक हा चुरशीचा सामना होऊ शकतो. माहित सुंदर फटकार अनिल यांना कुलदीप यांच्या बॅटमधून 1 रन मिळालेली आहे त्यांना. धावसंख्या झालेली आहे 58. 1 बाद 58. चौथं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू आहे अनिल पवार यांचा. पाहूया काय होतंय. कुलदीप यांना, कुलदीप नाही राहुल ना, राहुल देटे यांना पुन्हा चांगला फटका. 1 रन मिळालेले. चांगली फिल्डिंग केलेली आहे मुरबाड संघाने या चेंडूवर आणि स्कोर झालेला आहे 59. 1 बाद 59. हॅलो. भिवंडीच्या माने साहेबांकडनं मुरबाड संघाच्या गोलंदाजाला पहिलीच विकेट घेईल त्याला 500 रुपयाचं इनाम डिक्लेअर केलेलं आहे. मुरबाड संघाचा जो गोलंदाज पहिली विकेट घेईल त्याला 500 रुपयाचं इनाम देण्यात येणार आहे. तरी गोलंदाजांनी त्वरित त्याचा अंमलबजावणी करावी, लवकरात लवकर विकेट घ्यावी. धन्यवाद शेन्नोय भाऊसाहेब. 500 रुपयाचे पारितोषिक आहे मुरबाड संघाच्या बॉलरसाठी. त्यांनी जर विकेट घेतली तर त्यांना 500 रुपये मिळणार आहेत माने साहेबांच्याकडून. सॉरी सुतार साहेबांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. मुरबाडच्या कोणत्याही बॉलरनी म्हणजे पहिली जो विकेट घेईल जो बॉलर मुरबाडचा त्याच्यासाठी ते 500 रुपयाची पारितोषिक जाहीर केलेली आहे. साडेगावकर बॉलर आहेत. विशाल साडेगावकर मुरबाड संघाचे पुढचे आहेत गोलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. राहुल देटे चांगले ओपनर आहेत, नॉट आउट आहेत, चांगली खेळी खेळत आहेत ते. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू हो बीट झालेले आहेत. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. धाव संख्या आहे स्थिर 1 बाद 59. रॉयल एच डी ठाणे शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. काय होतं ते पाहूया. चौकार षटकार काय होतंय की विकेट पडते. वाईट चेंडू खूपच बाहेर होता. फलंदाजांनी पण तो जाऊन दिला. 1 धाव मिळालेली आहे एक्स्ट्रा. धावसंख्या झाली आहे 1 बाद 60. खूप मोठी धावसंख्या आहे आणि अजून 5 चेंडू किती 4 ना 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय करतात. सुंदर फटका एकदम उंचावून टोलवलेला आहे राहुल देटे आणि षटकार. पाहूया काय होतं ते. पुन्हा एकदा फटका. बघूया काय होतं ते. पुन्हा षटकार. पाठवलेले ते दाखवून दिलेले आहे मुरबाड संघाला. बॉल गेलेला आहे बहुतेक. नवीन बॉल द्या. धाव संख्या झालेली आहे 72. 1 बाद 72. अजून किती 3 बॉल बाकी आहेत. एक वाईड आहे ना हो 3 बॉल बाकी आहेत. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. बॉल द्या लवकर चालू करा सामना. बॉल चेक करताना बॉलर विशाल नाही बघा. विशाल साडेगावकर आपला पुढील चेंडू टाकत आहे राहुल देटे यांना.
डॉट आहे पहिला डॉट आहे दुसरा वाईट आहे. 3च बॉल झाले. सलग 2 षटकार मारलेले आहेत राहुल देठे यांनी. तिसरा जर षटकार मारला सलग तो ओम इंदुराव यांच्याकडून 500 रुपये त्यांना दिले जाईल. तिसरा षटकाराला ओम इंदुराव यांच्याकडून 500 रुपये वाचले. 2 धावा काढलेल्या आहेत राहुल देठे यांनी. धावसंख्या झालेली आहे 74 एक बाद 74 आणि राहुल देठे यांची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 48. 19 बॉलमध्ये 48 काढलेले आहेत त्यांनी. पाहूया 50 करतात का ती आपली. पुन्हा वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेले 75 एक बाद 75. 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 धावा राहुल देठे यांच्या 50 साठी बाकी आहेत. बॉलरला सुद्धा 500 रुपयाचे बक्षीस आहे आणि बॅट्समनला 50 धावा करण्याचा चान्स आहे. पाहूया काय होतं ते. सुंदर फटका आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव पण पूर्ण झालेली आहे आणि काय आलं 50 झालेली आहे. कोणाची? राहुल देठे यांची 50 झालेली आहे. पहिलीच मॅच पहिलीच 50. रॉयल एच डी ठाणे यांचा धडाकेबाज परफॉर्मन्स दिसत आहे. ते 77 वर 1 विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि त्या चेंडूवर ते काय करतात हे पाहणे मजेशीर राहील. षटकार मारतात चौकार मारतात की बॉलर विकेट घेतात. चांगली धावसंख्या आहे रॉयल एच डी ठाणे संघाची. शेवटचा चेंडू पाहूया काय होतंय. पुन्हा 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 काय झालं. चौकार. राहुल देठे यांच्या. बॉल पाठवा इकडे लवकर बॉल पाठवा इकडे कमिटीकडे. स्टेजच्या तिथे बॉल पाठवून द्या. चौकार मारलेला आहे. धावसंख्या झालेली रॉयल एच डी ठाण्याची किती काय कसलं. पिंच्याकडून 500 रुपये सांगू का त्या बॅट्समनला. राहुल देठे यांनी मॅच झाल्यानंतर राहुल देठे यांनी मॅच संपल्यानंतर त्यांचं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते षटकार आणि चौकाराचं ते त्यांनी मॅच झाल्यानंतर घेऊन जावे. कृपया सगळ्यांनी लक्ष द्या. आज इथे आपले महासंघाचे अध्यक्ष उपस्थित आहेत. त्यांना थोडंसं बोलायचं आहे. ते जरा सगळ्यांनी जरा लक्षपूर्वक ऐका. ते काही सूचना देणार आहेत. उद्या आपली मीटिंग आहे शिर्डीला. मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे किंवा जिल्हा संघटनांनी काय करायचं आहे हे 2 वाक्यात सांगणार आहेत. ते 2 मिनटं ऐका फक्त. सर्वप्रथम आलेल्या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट क च्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सर्वांना विजयासाठी शुभेच्छा. उद्या गट क महासंघाची मीटिंग शिर्डी इथे लावलेली. प्रत्येक जिल्ह्याचे 2 पदाधिकारी बोलवलेले आहेत आणि तिथे जे काही ठरेल, वेतन हा विषय महत्त्वाचा आहे, तिथे जे काही ठरेल त्या बाबतीत 2 वाजता यूट्यूबची लिंक टाकलेली आहे. सर्वांसाठी ती खुली आहे. आपल्या अध्यक्ष पदाधिकारी ती लिंक आपल्यापर्यंत पोहोचवतील. सर्व पदाच्या पदाधिकाऱ्यांसाठी ती लिंक असेल. हा लढा सर्व पदाच्या पदाधिकाऱ्यांसाठी आपण लढत आहोत आणि त्यात जे काही घडेल
त्या बाबतीतल्या सूचना आपले जे पदाधिकारी येतील त्यांना आम्ही देणार आहोत. भविष्यात लवकरात लवकर आपल्या हातात वाढीव वेतनवाढ उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कसं मिळेल याची आम्ही काळजी घेत आहोत. धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. रॉयल एच डी ठंगाने आपली क्षेत्ररक्षण लावून रॉयल एच डी ठाणे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे, लवकरात लवकर लावून घ्यावे. पहिलाच सामना आहे, वेळ होत आहे. आपल्याला आज जास्तीत जास्त सामने खेळवायचे आहेत. धुमधडाका विरुद्ध स्टार रायडर यांनी कॅप्टननी टॉससाठी उपस्थित राहावे. हॅलो. धुमधडाकावर स्टार रायडरचे संघनायक धुमधडाकावर स्टार रायडरचे संघनायकांनी ताबडतोब मंचावर यावे. नाणेफेक करायची आहे. लवकरात लवकर यावे आणि येताना प्लेइंग 11 घेऊन या. धुमधडाका स्टार रायडर. रॉयल्स लवकर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. रॉयल ठाणे. आपल्याला 8 सामने खेळायचे आहेत, त्यामुळे जरा थोडी घाई करावी लागणार आहेत. यांचं काय गाडी गाडी आहे का कुणाची आहे? मंडपवाला मंडपवाला टेम्पो तुमचा आहे? ते जरा बघा नाही अडचण होते का ते साईडला. हां. मुरबाडचे प्लेयरचे नावं काय आहेत? स्टार रायडरचे कॅप्टन बोला. स्टार रायडरचे कॅप्टन संघनायक स्टार रायडर. स्टार रायडर संघनायक स्टार रायडर. स्टार रायडर संघनायक कोण आहे? प्रदीप नागवेकर यांनी मंचावर यावे. छत्रे भाऊसाहेब यांचं स्वागत मी गवांदे भाऊसाहेबांना करायला होतो. त्यांचं स्वागत राहिलंय. छत्रे भाऊसाहेब आणि शनवे भाऊसाहेबाचं प्रत्येक वेळेस योगदान असतो. क्रिकेट असो किंवा न्यायालयीन कुठलंही सामाजिक कार्य असो, शनवे भाऊसाहेबाचं खूप मोठं योगदान असतं. त्यांचा बी सत्कार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं शनवे भाऊसाहेबाचे सत्कार आपले विलास कंटे भाऊसाहेब हे करतील. छत्रे भाऊसाहेबाचा सत्कार गवांदे भाऊसाहेब करतील. छत्रे भाऊसाहेब स्टेजकडे यावं. पुढच्या साईडला या, स्टेजच्या पुढच्या साईडला. आणि मंथन भाऊसाहेब यांचं बी स्वागत मी जोशी भाऊसाहेबांना करायला सांगतो. सौरव पाटील आहे ना? हा, सौरव पाटील. मंथन मंथन भाऊसाहेब. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत शिरसाट साहेबांनी. नाही ना, अजून दोघं नाही आहे. स्टार रायडर. हां
बॉलर कोण आहे सुरेश पाटेकरचा पुढचा चेंडू पाटील यांना. कडक मारला यार. चौकार मस्त मारला. 4 रन. काय भाई हां 3 चेंडूत 8 धावा झालेल्या आहेत. धूमधडाक्याचा कोण आहे? धूमधडाका संघनायक धूमधडाका ताबडतोब मंचावर यावे. नाणेफेक करायची आहे. पळत या. हा उत्तुंग फटका 4 रन. षटकार. हा धूमधडाका संघनायक रिपीट कॉल. धूमधडाका संघनायक. 6 काय तुम्ही द्या आपल्या प्लेअरला द्यायचं. 5 चेंडूत 20 धावा झालेल्या आहेत. धूमधडाका संघनायक हा 2 यांच्या मध्ये मारलेला आहे फटका. उत्तुंग फटका आणि या 4 धावा. 4 धावा. माने गुरदास माने हा बिनबाद 24. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाणेफेकीसाठी वरती यावं. दोन्ही संघनायक आले. दोन्ही संघनायक खाली या. चौधरी प्रदीप खाली. दुसऱ्या मॅचचे धूमधडाका व स्टार रायडर यांच्यामध्ये नाणेफेक होत आहे आता. सुरुवात झाली पण किती पहिल्या षटकात किती 24 रन झाल्या. सामना सुरू करा. रॉयल लगेच सुरू करा. पहिल्या षटकामध्ये 24 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या मॅचची नाणेफेक होत आहे. ठेव ना. हां थांब. प्रशांत कांबळे स्टेजवर या. धूमधडाकाने नाणेफेक जिंकलेली आहे. धूमधडाका काय घेतलंय? हा लवकर या. मॅच सुरू व्हायच्या आधी 5 मिनिट तरी सांगा तुमचा. रॉयलची दुसरी ओव्हर घेऊन येत आहे सुधीर मोगल. केला 4 रन.
पहिल्या चेंडूवर 4 धावा. मोगल यांचा हा पहिला चेंडू लेग साईडला असल्यामुळे त्यांनी नुसता टोलवलेला आहे. 4 धावा दिलेल्या आहेत. संघाची धावसंख्या आहे मुरबाडची 28. हा वाईट चेंडू. पाटील पाहिलं मग. हो 3 धावसंख्या धावून काढलेल्या आहेत. मोगलचा पुढचा चेंडू पाटील यांना. काय नाही तू ये इथं मग काय ते एक तर स्कोअर पण बघा हे प्रकार 33 धावसंख्या झाली आहे. 1 धाव काढलेली आहे. कोकले भाऊसाहेब आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. हॅलो पुढचा चेंडू हॅलो 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 1 धाव घेतलेली आहे. अतिशय रंजक सामना या ठिकाणी. सौरव पाटील आणि श्री शिरसाट साहेब आपल्या संघाला पुरेपूर न्याय देताना जशाच तसं प्रत्युत्तर देताना समोरच्या संघाला आणि जोरदार मारलेला हा चेंडू स्ट्रेट 4 रन्स. या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करताना आपल्या संघासाठी ज्या प्रकारे धुमधडाका संघाने अटॅक केला होता त्याप्रमाणे काउंटर अटॅक करताना पाटील आणि शिरसाट साहेब आपल्या संघाची धावसंख्या 38 आणखी भरपूर रन जिंकण्यासाठी गरजेचे आहेत. लेग साईडला मारण्याच्या नादामध्ये हा निर्धाव चेंडू. चांगलं षटक टाकताना या ठिकाणी गोलंदाज आणि षटकाची सांगता पुढचं षटक घेऊन येत आहेत ते अर्जुन. अतिशय चांगल्या प्रकारच्या सामन्यांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे संघटनेने. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करून या ठिकाणी चांगले रंगतदार सामने. धूमधडाका संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. पुढील सामना जो होणार आहे दुसऱ्या सामन्यासाठी धूमधडाकावर स्टार रायडर. याच्यामध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये धूमधडाकाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे नाणेफेक जिंकून. स्टार रायडरने आपले फलंदाज तयार ठेवावेत. नागवेकर बाबासाहेब ऐकवाला फलंदाजी करायची आहे. हा ओके ओके सिग्नल मिळाला आहे, धन्यवाद. पुढचा चेंडू हा घेऊन येत आहेत अर्जुन आगाव. पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू डॉट बॉल. तीन काढले 7. उत्कृष्ट धावा काढल्या, 3 धावा काढल्या धावून. आता पाटील आणि खेळतील. अर्जुन आगावचा पुढचा चेंडू 4 धावा मिळालेल्या आहेत. अर्जुन आगाव चेंडूवर 4 धावा. धावसंख्या झालेली आहे 45. रॉयलचं हे 3रं षटक सुरू आहे. 15 चेंडूमध्ये 37 धावा करायच्या आहेत.
मंचावर 3Mचं पदार्पण झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. 3M. पुढचा चेंडू अर्जुन आगाव यांचा पाटील यांना उत्कर्ष टोलवलेला आहे. आयला 1 शॉट 1 शॉट. एकच धाव, एक धाव कमी काढलेली आहे. 1 शॉट आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. एक कमी काढले, एक धाव शॉट आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गोंधारी यांचा, संघनायक गोंधारी. पुढचा चेंडू आगाव यांचा शिरसाट साहेबांना. आईला तीच फेडरच नाही. बारा चेंडूत 51 रन झालेले आहेत. बघू दे कसं लिहिलं अजून कुठे गेले ना. चला पुढचा चेंडू गोंधारी यांचा. खरंच राकेश ते दोघांना. अरे हे बघ तो राकेश ना, टी शर्ट दे मला. उद्या येईल, उद्या मॅच आहे. बॉल किती झाले यार? एक किधर आहे? करा स्टार्ट करा. लंबा लेके गए. हा चला सामना सुरू करा. तेच ते दे ना, त्याच्यावरून तिथं आपण हे करू. ते लिहून दे मला 11 जण. हे जाऊ ते तेच आहेत ना. ऐक ना, गोंधारींचा पुढचा चेंडू पाटील यांना. अर्जुन आगाव आहे. अरे धाव 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 धाव. एक एक आपण 30 स्पीड केले. ऍडिशनल कोण आलं नाही ना, तुम्ही सुरुवातीला टीम दिले त्यातला. कसं आहे धाव संख्या झालेली आहे 60. 22 धावांच्या आपण नावाची पहिली फीड केली. 9 बॉल 22 रन. पुढचा चेंडू दिला ना, एक ओव्हर दिलं. कंप्लीट झाले असेल तर हो हो. एक रन काढलेले आहे. हा 61 धाव संख्या झालेली आहे. गोंधारीचा पुढे चेंडू सामना करतील पाटील. पहिलीच मॅच, अजून 7 सामने खेळायचे आहेत. सर्व संघांनी लक्षात घ्या, मॅचमध्ये जास्त वेळ ऐकू नका. अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी जशास तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे ते मुरबाड
विकेट घेत सुतार साहेबांकडनं 500 रुपयाचं इनाम मिळालेलं आहे. गोंजारींचं अभिनंदन. चला मॅच लवकर सुरू करा. मुरबाड दुसरा प्लेअर पाठवा. पाटील 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 आउट झाला. आता कोण गेला खेळायला? बॅट्समन कोण आहे? फलंदाजाचं नाव शरद कंटे. चला मॅच सुरू करा. रॉयल ठाणे मॅच सुरू करा लगेच. गोलंदाज कोण आहे? सहा बॉल 17 रन आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज अर्जुन आगाव. अर्जुन आगाव शेवटच्या संघ रॉयलसाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत आणि मुरबाडचे फलंदाज सामना करतील. शरद कंटे. हो ए नाही सामना हे करणार ना साहेब करणार ना. आउट जर शेवटच्या बॉल आउट झाला ना तो पाटील मग आता इकडे येईल ना मग. हां तेच शिरसाट साहेब करणार. अर्जुन आगावचा सामना करतील शिरसाट साहेब. 6 बॉलमध्ये 17 धावा पाहिजेत. चला सामना सुरू करा. सहा चेंडू 17 धावा. चला सामना सुरू करा. रॉयल ठाणे गोंजारी लवकर लवकर. पहिल्या 2-3 बॉल डॉट पडले तर चान्स आहे ना. बाउंड्रीवर येतो. अरे इथे कोण नाही बघ. इथे कोण नाही. इथे आता ठेवला त्याने बरोबर. आगावचा पहिला चेंडू. लेग बाय लेग बाय. एक धाव काढलेली आहे. एक धाव घेतलेली आहे. आता शरद कंटे पहिलाच चेंडू खेळतील. अर्जुन आगाव यांचा धाव संख्या झाली आहे 66. उत्कृष्ट चेंडू अर्जुन आगाव यांचा उत्कृष्ट चेंडू. विकेट किपर कोण आहे? राहुल देटे उत्कृष्ट विकेट किपिंग. अर्जुन आगाव यांचा पुढचा चेंडू शरद कंठे यांना. वा 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 वा. 3 चेंडू 16 धावा. अर्जुन आगाव हे उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी रॉयल संघासाठी. पुढचा चेंडू आगाव यांचा शरद कंठे यांना. अरे धाव ना. दोन चेंडूत 12 रन. 2 चेंडूत 12 धावा पाहिजेत. 2 चेंडूत 12 धावा. पुढचा चेंडू आगाव यांचा. एक चेंडूत 11 धावाची आवश्यकता. यांचा पुढचा चेंडू. अर्जुन आगावांचा शेवटचा चेंडू. आउट. याद्वारे
रॉयल ठाणे हे विजयी झालेले आहेत. धूमधडाका आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्टार रायडर 12वा खेळाडू इकडे पडवा. स्टार रायडर 12वा खेळाडू इकडे पडवा.